नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. घरातले कुठलेही तांदूळ ज्याचा भात मोकळा होतो असे जुने तांदूळ इथे घ्यायचे आहेत. चिकट भात होणारे तांदूळ अजिबात इथे घ्यायचे नाही आहेत. तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत जे जुने आहेत. तर आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजत घालायचे आहेत. तर इथे पहा, मी हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 वेळा आणि नंतर भिजत ठेवले होते. 1 तास मी भिजत ठेवले होते हे तांदूळ. तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे तांदूळ भिजत ठेवून सकाळी हा नाश्ता बनवू शकता. तर आता हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण. तर फक्त तांदूळ मी इथे घेतलेत, पाणी सगळं काढून टाकलं. आता इथे अर्धा कप दही घालायचं आहे यामध्ये. तर तुम्ही घरातली कुठली एक वाटी सेट करा आणि तिने 1 वाटी तांदूळ मोजून घ्या आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे दही घ्यायचं आहे. यानंतर हिरवी मिरची घातली आहे आणि थोडंसं आलं घातलं आहे, साधारण अर्धा इंच आलं घातलं. तर आता यामध्ये पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी फिरवून घेतलं आहे मिक्सरला आणि हे पहा असं थोडंसं रव्याप्रमाणे हाताला जर आपण असं टच केलं तर रवाळ आहे, बारीक रवा असतो त्याप्रमाणे आहे. तर असं हे वाटून घ्यायचं आहे. तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर यामध्ये आता पाव कप रवा घालायचा आहे. इथे जाड रवा वापरायचा आहे, जो आपण उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा मी इथे घेतला आहे. इथे लक्षात ठेवा, बारीक रवा घेऊ नका. जाड रव्यामुळे रेसिपीला टेक्स्चर छान येतं. जर तुम्ही बारीक रवा घेतला तर अगदी पिठाप्रमाणे होईल. जाड रव्यामुळे थोडंसं रवाळ असं टेक्स्चर येतं रेसिपीला. तर इथे तुम्ही उपम्याचा रवाच वापरा. तर हे सगळं आता मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं. तर हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे आपल्याला घट्टच हवं आहे, पातळ करायचं नाही आहे. फक्त 2 चमचे पाणी मी इथे घातलं आहे. मिक्स करून घेऊया आणि तुम्ही हे पाहू शकता, हे घट्टसरच आहे. तर आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर झाकून हे 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा छान फुलेल. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. तर 1 वाटी ओलं खोबरं घेतलं इथे मी. यानंतर 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी चिंच घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलं आहे. याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ही चटणी वाटून घेतली. चटणी वाटून तयार आहे, ही या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता फोडणी तयार करूया चटणीवर घालण्यासाठी. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेते. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ थोडीशी परतून घ्यायची आहे, किंचित त्याचा रंग बदलायला हवा. यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर ही फोडणी आपली तयार आहे. तर यातली थोडी फोडणी आपण आपल्या या पिठामध्ये घालणार आहोत. तर पीठ पाहूया, 15 मिनटं झाल्यात. तर हे पहा, आधीपेक्षा घट्ट झालं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी 2 चमचे पाणी घालते. तर यामध्ये मी सुरुवातीला 2 चमचे आणि आत्ता आणखी 2 चमचे असं 4 चमचे पाणी घातलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते. पहा, हे असं घट्टसरच आहे, असं हवं आहे आपल्याला. तर आता जी आपण फोडणी तयार केली त्यातली थोडी फोडणी आपण या पिठामध्ये घालूया. तर यातली मी अर्धी फोडणी इथे घालते आणि ही अर्धी फोडणी आपण चटणीवर घालण्यासाठी बाजूला ठेवूया. आता ही फोडणी पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया.
यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेते. तर आता हे पीठ आपलं तयार आहे. आता जी उरलेली फोडणी होती त्यामध्ये मी लाल मिरची घातली आणि फोडणी चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. खूपच खमंग अशी फोडणी यावरती घातली आपण. तर आता आपण पुढची कृती करूया. तर इथे मी पहा इथे एक केक टीन जो असतो तो घेतला आहे. याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी एखादी मोठी प्लेट घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेऊ शकता किंवा कुठलाही डबा ज्याचा बेस सपाट आहे असा घेऊ शकता. त्याला व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने. तर आता हा टीन आपण बाजूला ठेवूया आणि इथे गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये एक अशी प्लेट उलटी करून ठेवायची आणि यावरती जो आपण ग्रीस केलेला टीन आहे तो ठेवायचा आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं. थोडीशी मोकळी जागा राहील असं झाकण यावरती ठेवलं आहे मी आणि हे पाणी आता गरम होतं आहे. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण या पिठामध्ये 1 चमचा इनो घालायचं आहे. जे इनोचं एक छोटं पाऊच असतं ते पूर्ण घातलं आहे मी. मिक्स करून घेऊया याला. तर इनो घातल्यानंतर पहा हे पीठ हलकं झालं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण कढईमध्ये केक टीन ठेवला आहे त्यामध्ये हे पीठ आपण घालूया. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. आधी 5 मिनटं हे हाय फ्लेमवरती वाफवायचं आणि नंतर 15 मिनटं लो फ्लेमवरती वाफवायचं. तर अशी 20 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर पहा आता साधारण 20 मिनटं झाले आहेत. तर हे झालं आहे का आपण पाहूया. तर पहा मस्त असं हे शिजलं आहे. तर आपण यामध्ये अशी सुरी घालून पाहूया. तर पहा अजिबात सुरीला चिकटलेलं नाही आहे. म्हणजे हे आतपर्यंत छान शिजलं गेलं आहे. तर गॅस बंद करूया आणि हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याच्या अशा कडा आपण सोडून घेऊया. अगदी सहज हा निघून येतो. तर हा तांदळाचा ढोकळा आपण तयार केला. पहा सहज असा हा निघाला आहे. अगदी एकसारखा सगळीकडे जाळीदार झाला आहे. तर आता याला आपण कट करूया. तर तुम्हाला हवं तर तुम्ही ढोकळ्याप्रमाणे चौकोनी पीसेस करू शकता. मी आता याचे थोडेसे त्रिकोणी असे तुकडे करून घेते. तर हा कापतानाच तुम्हाला कळत असेल हा किती सॉफ्ट आहे. रात्री जर तुम्ही तांदूळ भिजत घालून ठेवले तर सकाळी तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता किती जाळीदार आहे हा. अगदी मस्त स्पॉन्जी आहे. सगळीकडून एकसारखा जाळीदार झाला आहे आणि अगदी हलका फुलका आहे. नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर ही झटपट होणारी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. आपण याच्याबरोबर जी चटणी बनवली त्याच्याबरोबर तर हा ढोकळा अगदी मस्त लागतो.
तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.